सुहाना खान जमीन प्रकरणात नवा ट्विस्ट. सुहाना खान यांच्या अलिबागमधील थळ येथील जमीन खरेदी प्रकरणावर तहसीलदार कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना 2 स्वतंत्र अहवाल सादर केले आहेत. या अहवालातून जमिनीची शर्तभंग झाल्याचे स्पष्ट झाले असून मूळ शेतीसाठी असलेल्या जमिनीवर घर, वॉचमॅन रूम, बाथरूम आणि स्विमिंग पूल यांसारखी बांधकामे असल्याचे नमूद आहे. मात्र थेट कारवाई करण्याऐवजी दंड भरून जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याची शिफारस करण्यात आल्याने शंका व्यक्त होत आहे. त्या प्रकरणातील मूळ जमीन अंजली खोटे आणि इतरांच्या नावावर असून यांनी वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र परवानगी मिळण्याआधीच 31 मे 2023 रोजी सुहाना खान यांच्याशी 12.91 कोटी रुपयांचा साठी करार केला गेला. ॲडव्होकेट ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार ही शासनाची फसवणूक असून जमीन तात्काळ सरकार जमा करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी. दरम्यान जमिनीचा ताबा सुहाना खान यांनी घेतला आहे की नाही याबाबत अहवालात स्पष्टता नाही. याशिवाय अहवाल सादर करण्यात 3.5 वर्षांचा विलंब आणि बांधकाम किती जुने आहे याबाबत संशयास्पद नोंदी असल्याचे आरोपही करण्यात आले आहे. त्यामुळे महसूल विभाग आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे यूट्यूब चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.